मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथी आणि होलिस्टिक हिलिंग या आपल्या सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या वेळेला आपण सांगितल्यानुसार मी माझ्या इथे एक फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते की ज्याच्यामध्ये मेडिकल ट्रॉमॅटिक आणि एन्व्हायरमेंटल इमर्जन्सीज तसंच कार्डियक अरेस्ट की जिथे हार्ट स्टॉप झाले अशा वेळेला CPR देऊन ते आपण कसं रिससिटेट करू शकतो याचं हँड्स ऑन ट्रेनिंग मार्गदर्शन देते. कारण मला असं वाटतं की कोणतीही इमर्जन्सी ही सांगून येत नाही. इमर्जन्सी कधीही कुठेही कोणाच्याही बाबतीत होऊ शकते आणि आपल्याला जर का त्यातलं बेसिक ज्ञान असेल, पहिली गोष्ट ती इमर्जन्सी ओळखणं, काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपल्याला जर माहीत असेल तर आपण त्याच्यावर इमिजिएट चांगल्या योग्य प्रकारे ॲक्शन घेऊ शकतो. आपण एखाद्यासाठी देव बनू नाही शकलो तर देवदूत नक्कीच बनू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला ही कार्यशाळा करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. आमची जेव्हा कधी नेक्स्ट बॅच असेल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल. तर आपल्या या सिरीजमध्ये आपण प्रामुख्याने होमिओपॅथीचा रोल ह्या सगळ्या इमर्जन्सीजमध्ये किंवा प्रथम उपचारामध्ये कशा पद्धतीने आपण ते वापरू शकतो हे बघत आहोत. तर आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे इयर इंजुरी. समजा अचानकपणे रात्रीतनं कान दुखायला लागला, हे खूप कॉमन समस्या आहे. तर अशा वेळेला नक्की काय करायचं, काय करायचं नाही हे बहुतांश वेळेला आपल्याला समजत नाही. जर का तुमच्याकडे काही होमिओपॅथिक औषधं ठेवलेली असतील तर त्याच्यामध्ये एक चॅमोमिला नावाचं औषध जे आहे, जेव्हा एक्स्ट्रीम सिव्हिअर पेन असेल, काहीही सुधरत नाही आहे, अशा वेळेला चॅमोमिला हे औषध फ्रिक्वेंट रिपिटेशनमध्ये अगदी 10-10 मिनिटांनी एक 4-5 डोस घेतले की ते दुखायचं कमी होतं. युज्युअली कान दुखतो का? तर काही वेळेला कानामध्ये काही फॉरेन पार्टिकल किंवा एखादा किडा गेला असेल किंवा कान कोरताना तिथे जखम झाली असेल किंवा खेळताना काहीतरी आत अडकून बसलं असेल तर अशा वेळेला तो कान दुखू शकतो. नाही तर सर्दी झालं आहे, खोकला झालं आहे, बरंच जुनं आहे आणि त्याच्यामुळे कान आणि घसा ह्याच्यामध्ये एक युस्टेशियन ट्यूब असते, ती जेव्हा ब्लॉक होते तेव्हा कान ठणकतो. बहुतांश वेळेला मिडल इयर म्हणजे आपल्या कानाचे 3 भाग असतात. आपण हे जे कानाचं भोग दिसतं ते म्हणजे एक्सटर्नल इयर, मग मिडल इयर आणि त्याच्याही आतमध्ये असतं इनर इयर. तर जेव्हा मिडल इयरचं इन्फेक्शन होतं त्याही वेळेला अशाच पद्धतीने कान दुखू शकतो. आता जर आपल्याला माहीत असेल की काहीतरी कानात घालताना आतमध्ये राहिलं आहे किंवा एखादा किडा गेल्यासारखं वाटतंय तर अशा वेळेला चॅमोमिला या औषधापेक्षा आर्निका या औषधाचा उपयोग करायचा. आर्निका 200 फ्रिक्वेंट रिपिटेशनमध्ये ते द्यायचं आणि इथे सिरिंजिंग मेथडचा खूप छान उपयोग होतो. एखादी रिकामी सिरिंज त्याच्यामध्ये पाणी घालायचं, साधारण कोमट केलेलं पाणी, आणि त्या पाण्यामध्ये कॅलेंडुला मदर टिंक्चरचे 2-3 थेंब घालायचे आणि त्या व्यक्तीला कान ज्या कानातनं आपल्याला सिरिंजिंग करायचं आहे तो कान खालच्या दिशेने धरायचा. त्या सिरिंजमधलं जी पुढची निडल असते ती काढून टाकायची. निडल अजिबात वापरायची नाही, प्लेन सिरिंज की ज्याला पुढे टोकदार काहीही नाही आहे. अशा पद्धतीने त्याच्यात ते पाणी घ्यायचं आणि कान वाकडा करून तिथे ते इंजेक्ट करायचं. इंजेक्ट करताना सिरिंजची दिशा ही वरच्या दिशेने पाहिजे, आतल्या दिशेनं नको. म्हणजे कानाच्या पडद्याच्या दिशेने ती सिरिंजची दिशा असता कामा नये, वरच्या दिशेने रूफच्या दिशेने ती दिशा पाहिजे. त्याच्यानंतर करताना जोरात पुश नाही करायचं, हळूहळू हळूहळू त्यात इंजेक्ट करायचं. म्हणजे किडा असेल, काही अडकलेलं असेल तर ते बाहेर पडतं. सो खाली वाटी बशी काहीतरी घ्या. हा घरगुती उपाय आहे. हे सुद्धा करताना जर का तुम्हाला खात्री वाटत नसेल तर ENT डॉक्टरांकडे घेऊन जा आणि ते दुर्बिणीने बघून तशा पद्धतीने ते काढून टाकतील. आता कधी कधी कानात मळ होतो, आपल्याला कळतं कानात खूप मळ आहे, दिसतं सुद्धा, पण तो काढायचा कसा? तर होमिओपॅथीमध्ये म्युलियन ऑइल असे ड्रॉप्स मिळतात. तर ते ड्रॉप्स जर का कानामध्ये टाकून ठेवले तर कधी कधी 1-2 दिवस ते ड्रॉप्स टाकावे लागतात. तो मळ अगदी सॉफ्ट होऊन वरती येतो आणि मग तो आपल्याला इझिली अगदी बोटाने सुद्धा काढता येतो. जर तो मळ आपल्याला दिसतोय आणि तो आत आहे तर अशा वेळेला इयरबड किंवा काहीतरी घालून ते काढायचा प्रयत्न करू नका, कारण ते करण्याच्या नादात तो मळ अजून आत ढकलला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर का ENT इन्फेक्शन म्हणजे सर्दी आहे, कानात इन्फेक्शन आहे किंवा थ्रोट इन्फेक्शन आहे आणि त्याच्यामुळे जर आपला कान दुखत असेल तर अशा वेळेला हेपार सल्फ नावाचं जे होमिओपॅथिक औषध आहे त्याच्याने हे इन्फेक्शन आणि पेन कमी व्हायला खूप छान मदत होते. आणि त्याच्याबरोबर चॅमोमिला म्हटलं तसं त्याचे फ्रिक्वेंट रिपिटेशनमध्ये औषध घेतलं की तो कान दुखायचा
थांबतो. सो ही बेसिक काही होमिओपॅथिक औषधं जर का तुम्ही घरी आणून ठेवली तर अशा इमर्जन्सी कंडिशन्समध्ये ती तुम्हाला सहज वापरता येऊ शकतील. ज्यांच्याकडे माझं हे फर्स्ट एड किट आहे त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये कानदुखी असं एक बॉटल आहे. सो त्यातलं औषध तुम्ही फ्रिक्वेंटली घेतलं की कान दुखायचा लगेच थांबेल. म्हणजे शक्यतो पेन किलर घ्यायची गरज भासत नाही. हे औषध घेतल्यानंतर कान तात्पुरता दुखायचा थांबला, परत परत दुखतोय, तर मात्र तुमचे जे कोणी जवळचे तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांना जरूर एकदा कान दाखवून घ्या. आता कानामध्ये तेल घालावं का नाही घालावं याच्याविषयी खूप एक सतत हा चर्चेचा विषय असं आपण म्हणू. तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा अभ्यंग ह्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर कानामध्ये तेल घालणं हे अतिशय सायंटिफिक आहे आणि त्याच्यामुळे थोडं कोमट करून 1-2 थेंब तेल कानामध्ये घालायला काहीच हरकत नाही. कानात तेल कोणी घालू नये की ज्यांना माहिती आहे की कानाला पूर्वी भोग पडलेला आहे पडद्याला किंवा कान वाहतो आहे म्हणजे कानातनं डिस्चार्ज येतोय. अशा पेशंट्सनी चुकून सुद्धा कानामध्ये काहीही घालायचं नाही. ना की कुठचं मी मगाशी सांगितलं सिरिंजिंग मेथड करायची, ना की कोणतं तेल घालायचं. अशा वेळेला जर आपला कान वाहता असेल, कानातनं पाणी येतंय किंवा पू येतोय, अशा वेळेला ENT डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जे काही ड्रॉप्स देतील तेच फक्त कानात घालायचे. दुसरं काहीही आपल्या मनाने घालायचं नाही. तसंच काही जणांना कान कोरायची सवय असते. सो अशासाठी कोणतंही धारदार इन्स्ट्रुमेंट न वापरता रेग्युलर तुम्ही हे म्युलिन ऑइल आठवड्यातनं एकदा घालत राहिलात की मळ किंवा सॉलिवॅक्स हे तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा मिळेल. यापैकी काही घातलं की तो मळ सॉफ्ट होऊन वरती येतो आणि वर आल्यानंतर तो तुम्ही अगदी बोटाने सुद्धा काढू शकाल. परंतु कोणतंही धारदार इन्स्ट्रुमेंट, काही लोकं पिनेने, त्याच्यानंतर पेन्सिलीच्या टोकाने कशानेही मळ काढतात, कान कोरतात. तर ही अशा पद्धतीची सवय ही अतिशय चुकीची आहे आणि वाईट आहे. हे करताना चुकून कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते आणि जर का कानाच्या पडद्याला इजा झाली तर मग पुढे जाऊन उगाच त्याचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. तर त्यामुळे इयर इंजुरीमध्ये मी मगाशी सांगितलं तसं जर का काही किडा किंवा फॉरेन ऑब्जेक्ट गेला असेल तर सिरिंजिंग करायचं आणि हे करताना समजा आज जखम झाली असं वाटत असेल आणि त्याने कान दुखत असेल तर आर्निका 200 याचे फ्रिक्वेंट औषधं घ्या. जर का इयर नोज थ्रोट इन्फेक्शनमुळे कान दुखत असेल तर हेपारसल्फ हे अतिशय छान औषध आहे आणि की ज्याने इन्फेक्शन कंट्रोल व्हायला मदत होते. आणि चॅमोमिला हे जे औषध आहे हे फ्रिक्वेंटली घेतल्यानंतर तो कान दुखायचा थांबतो. तसंच ज्यांच्याकडे हे माझं फर्स्ट एड किट आहे त्यांनी याच्यात कानदुखी हे औषध फ्रिक्वेंटली घ्या, कान दुखायचा लगेच थांबून जातो. तर तुम्हाला सुद्धा होमिओपॅथीचे असे काही छान अनुभव आले असतील, जरूर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या कमेंट लिहा म्हणजे त्यांचा इतरांनाही फायदा होऊ शकेल. सो इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांना खूप आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.